ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे। मॉरिस नरोना यानं अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला। फेसबुक लाईव्ह हे दोघं करत होते आणि या लाईव्ह दरम्यानच मॉरिसनं घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या। उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार अशी माहिती कळते। दुपारी 12 वाजता अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि दुपारी 3 वाजता अभिषेक घोसाळकरांवर अंत्यसंस्कार केले जातील। ही दोन दृश्य सध्या आपण बघतोय। फेसबुक लाईव्ह केलं गेलं दोघांकडून आणि त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या इसमानं गोळीबार केला तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। तर दुसरीकडे गोळीबार जेव्हा झाला हा सगळा घटना ही घडली त्याच्या आधीची ही दृश्य दुसरीकडे आपण बघतोय। एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता साडी वाटपाचा आणि तिथे अभिषेक घोसाळकर उपस्थित होते। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आणि हा साडी वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर अवघ्या काही वेळानंतर मॉरिस याच्या कार्यालयात घोसाळकरांना त्यानं बोलवून घेतलं। फेसबुक लाईव्ह दोघांनी केलं। जो जुना वाद आहे तो मिटलाय, आम्ही आता मतदारसंघाच्या विकासासाठी एकत्र मिळून काम करू अशा पद्धतीचं वक्तव्य दोघांकडूनही झालं आणि फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस उठून निघून गेला आणि घोसाळकरांना बोलायला सांगितलं आणि त्यानंतर मॉरिसनं येऊन अचानक त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। पोलीस स्टेशन बाहेरून प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। रिद्धेश, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे सध्या? नक्कीच आपण पाहिलं या घटनेनंतर आता विविध पथक हे तयार करण्यात आले आणि विविध पथकांकडून संपूर्ण जो घटनाक्रम आहे ही संपूर्ण घटना केली जाते त्याचा तपास सुरू आहे। सध्या त्यात मी MSB पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे। त्या पोलीस स्टेशनमध्ये सध्या जे इकडचे जे शिंदे आहे जे PI क्राईम आहेत त्यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती केली संपूर्ण माहिती लिहिली जात आहे की डायरी बनवली जात आहे की संपूर्ण घटनाक्रम कसा होता, कशी घटना झाली, किती वाजता घटना झाली, कोणी गोळीबार केली, कोणावरती गोळीबारी झाली या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती डायरी बनवली जात आहे। तसंच दुसरा पथक हे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचे जे कपडे होते त्या कपड्यामध्ये नेमकं त्यांना गोळ्या कुठे लागले, किती गोळी मारण्यात आली हे या संपूर्ण विषयाची माहिती लिहिली जात आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं जे विविध पथक काम करत असल्यामुळे अशी देखील आता सध्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे की त्यांचा जो PA होता पारिक करून मेहुल पारिक करून त्याला देखील एका पथक करून ताब्यात घेण्यात आला आहे। मात्र दुसरीकडे पाहिलं तर त्यांना MSB पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात नाही आलं आहे कारण त्याचे जे आपण पाहिलं इकडच्या काही अंतरावर घोसाळकर यांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्या निवासस्थानी आपण पाहिलं तर खाली मोठ्या संख्येने त्यांचे जे समर्थक आहेत ते देखील जमले आहे आणि कायद्याने सुव्यवस्था प्रश्न उपस्थित होत आहे। त्याकरता त्याचा जो मेहुल पारिक करून जो मॉरिसचा जो PA होता जो घटनास्थळी उपस्थित होता असं म्हटलं जात आहे आणि काल जेव्हा ही घटना घडली त्या घटनेनंतर मॉरिसला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यावेळी मॉरिस हा जो मेहुल होता तो मॉरिस यांच्या परिवारासहित शताब्दी रुग्णालयामध्ये उपस्थित होता। मात्र त्यानंतर तिकडनं त्याला पोलिसांनी आता सध्या ताब्यात घेतलं आहे कारण पोलिसांकडे अशी माहिती आहे की तो घटनास्थळी उपस्थित होता। या घटनेविषयी मॉरिसचा जो PA आहे मेहुल पारेख ह्याला माहिती होती की नाही ह्याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मात्र सध्या तरी त्याला MSB पोलीस स्टेशनमध्ये न ठेवता कुठल्या तरी अध्यक्षस्थळी पोलिसांकडून त्याला ठेवण्यात आला आहे आणि संपूर्ण घटनेचा त्याच्या पोलिसांकडून हा तपास हा त्याचा PA जो मेहुल पारेख आहे ह्याच्याकडून सुरू आहे। रिद्धेश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन इथं अभिषेक यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि तिथून धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। धनंजय, काय पद्धतीचं नेमकं वातावरण त्या ठिकाणी आहे? आपण जर पाहिलं तर रात्री 1 वाजताच्या दरम्यान अभिषेक घोसाळकर यांचं शव जे आहे ते शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात नेण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांचा पोस्टमॉर्टम जे आहे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना 5 वाजता जे आहे ते जे रुग्णालयातून थेट दहिसरच्या दिशेने आणण्यात आलं आणि दहिसरमध्ये आणल्यानंतर त्यांना जर आपण पाहिलं तर आनंदनगर येथे असलेल्या सध्या जे माझ्या मागे आहे आनंदनगर येथील दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन या ठिकाणी आणण्यात आले। आपण जर समोर जी पिवळी इमारत पाहतोय याच इमारतीमध्ये त्यांना सध्या ठेवण्यात आलेला आहे। जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे। त्यांच्या राहत्या घरी 10 वाजता त्यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणाहून 10 वाजता त्यांच्या घरी नेण्यात येईल आणि त्यानंतर तिथे तयारी केली जाईल सगळ्या गोष्टींची आणि 3 वाजता जे आहेत 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन जे आहे ते कार्यकर्त्यांना आणि इतर नेते मंडळींसाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना जे आहे थेट
तिथून स्मशानभूमीत नेण्यात येईल। पण त्याआधी जर पाहिलं तर सध्या इथे आपण आहोत या आनंदनगर परिसरामध्ये आणि इथे जर आपण पाहिलं तर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर राज्य राखीव पोलीस दल असेल, त्याचबरोबर अतिरिक्त जे पोलीस सुरक्षा बल आहे ते या ठिकाणी आनंदनगरमध्ये मागवण्यात आलेलं आहे। कारण की ज्याप्रमाणे आपण कालपासून घटना पाहिली, कार्यकर्त्यांना ज्याप्रमाणे या सगळ्या संदर्भात माहिती मिळते तर कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमायला सुरुवात होते। त्यामुळे दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन या ठिकाणी आता सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो देखील पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर काल जी घटना घडली त्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते होते, कारण की कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळेल। रात्रभर जे आहेत ते कार्यकर्ते रुग्णालयाच्या बाहेर थांबलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि याचसाठी खबरदारी म्हणून पोलीस या स्पोर्ट्स फाउंडेशनच्या बाहेर देखील सध्या उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर 10 वाजता त्यांना त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येईल, त्याआधी त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि इथून त्यांना घरी नेल्यानंतर सगळी जी अंत्यदर्शनाची जी विधी आहे ती त्या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी केली जाईल। नेते मंडळी जे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ते देखील तिकडे दर्शनाला येतील त्यांच्या पार्थिवाच्या। त्यामुळे नक्कीच आता इथून ते 10 वाजेच्या जवळपास जे आहे ते त्यांच्या घराच्या दिशेने निघतील। जी धनंजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या घोसाळकरांच्या घराबाहेरून प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलूया। पंकज, काय नेमकं अभिषेक घोसाळकर यांच्या घराखालचं वातावरण आहे आणि घोसाळकर कुटुंबीय सध्या कुठे आहेत? रिद्धी, घोसाळकर कुटुंबीय सध्या त्यांच्या घरामध्येच आहेत। त्यांचं 6वा आणि 7व्या माळ्यावरचं जे घर आहे तिथेच हे आहेत। साधारणतः 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव जे आहे ते घोसाळकरांच्या घरी आणण्यात येईल। दोन्ही बाजूनी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। तिकडचे राहणारे स्थानिक लोक आहेत त्यांना किंवा त्यांची वाहनंसुद्धा आत सोडली जात नाही आहेत। साधारणतः 11 ते 12च्या दरम्यान ठाकरे कुटुंबीय, उद्धव ठाकरे कुटुंबीय इथे येतील। इकडचे जे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत ते इथे घराच्या बाहेर जमलेले आहेत। पुढच्या जी काही पुढे प्रक्रिया आहे, लोक येणार आहेत त्याची व्यवस्था जी आहे ती इथे कार्यकर्ते करत आहेत। अजूनही घोसाळकर कुटुंबियांपैकी कोणीही खाली आलेलं नाही आहे। 11 वाजण्याच्या सुमारास इथे सर्व जी काही मुवमेंट आहे ती हळूहळू सुरू होईल। 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते दर्शनासाठी त्यांच्या या घरामध्ये ठेवण्यात येणार आहे। त्याच्यानंतर त्याची साधारणतः 2 ते 3च्या आसपास त्यांची अंत्ययात्रा निघेल। इकडनं 10 मिनिटाच्या अंतरावरती दौलतनगर स्मशानभूमी आहे। या दौलतनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेते या अंत्यदर्शनाच्या दर्शनासाठी येतील अशी अपेक्षा आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस, भाजपा सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे संबंध जे आहेत ते चांगले होते। मुंबई बँकेसारख्या बँकेचे संचालक काही घडामोडी असतील त्याच्या अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। रिद्देश आणि धनंजय, तुम्हालाही धन्यवाद घटनास्थळावरून आमच्यापर्यंत ही सगळी दृश्य आणि माहिती पोहोचवलीत यासाठी।